पावसाळ्याच्या 3 महिन्यांच्या विश्रांतीनंतर आज जगप्रसिद्ध ताडोबा व्याघ्र प्रकल्प पर्यटनासाठी सुरू झालाय। जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर ह्या 3 महिन्यांमध्ये कोर प्रकल्प बंद ठेवण्यात येतो। आज मोहर्लीच्या सरपंच सुनीता काटकर यांच्या हस्ते सकाळी सफारीचा प्रारंभ करण्यात आला। यावेळी व्यवस्थापनातील अधिकारी, गाईड आणि पर्यटकांची सुद्धा उपस्थिती होती। आज पहिल्यांदाच या दिवशी पर्यटकांचा उदंड प्रतिसाद मिळालाय। देशाच्या विविध भागातून आज पर्यटक दाखल झालेत। या सगळ्यांचं पुष्पगुच्छ देत स्वागतही करण्यात आले। अतिशय उत्साहामध्ये ताडोबा सफारीला काल प्रारंभ झालाय। पहाटेपासूनच पर्यटकांनी दारावरती गर्दी केलेली पाहायला मिळाली। याशिवाय हॉटेल, व्यावसायिक, गाईड आणि पर्यटनावरती अवलंबून असणारे इतर घटक सुद्धा यामुळे सुखावलेत। पर्यटकांमध्ये तर उत्साह ओसंडून वाहत होता। हास्य जत्रा फेम अभिनेत्री, विनोदी कलावंत प्रसाद खांडेकर हे सुद्धा आपल्या कुटुंबासोबत ताडोबा दाखल झालेत। यावेळी पर्यटकांना पहिल्यांदाच पाण्याच्या 2 बॉटल्स विनामूल्य देण्यात आल्या। प्रसादजी, तुम्ही पहिल्यांदाच ताडोबामध्ये आलेला आहात, काय मनामध्ये आहे तुमच्या? उत्सुकता किती आहे जरा सांगा आम्हाला सविस्तर। मी मुंबईत नॅशनल पार्क जवळ राहायला आहे, त्यामुळे जंगलाशी जरा पहिल्यापासून लहानपणापासून संबंध आहे। ताडोबाला खूप वर्ष यायचं तो काही योग जुळून येत नव्हता, पण लकीली ह्या वर्षी तो योग जुळून आलाय आणि आज मी पहिल्यांदा ताडोबात आलोय। काल आम्ही बफर झोन मध्ये एक बफर झोनची सफारी केली आणि तिथल्या शंभू वाघाचं दर्शन झालं काल, आणि तो एक वेगळाच एक्सपिरियन्स होता की लाईव्ह त्यांना मोकळेपणाने जंगलात फिरताना बघताना, आणि एकूणच कमाल एक्सपिरियन्स होता। आज आम्ही कोर झोन मध्ये, मला वाटतं आजपासूनच ओपन होत आहे कोर झोन, आणि आज आम्ही आता कोर झोन मध्ये एंट्री मारतो। भारी वाटतंय। सिमेंटचं जंगल आणि नैसर्गिक जंगल कसं वाटतंय? अहो, इथून जावंसं वाटत नाही। म्हणजे इतकी कमाल शांतता आणि इतकं हेल्दी लाईफ आहे ना, त्यामुळे मला मुलगा, श्लोक, बायको, आम्ही फॅमिली सगळं पहिल्यांदा आलोय मी ताडोबाला। खूपच कमाल एक्सपिरियन्स आहे। प्राण्यांची जत्रा आता तुम्ही बघणार? प्राण्यांची जत्रा बघतो मी, सांगितलं जसं की मला सवय तशी ती लहानपणापासून आहे, परंतु इथे त्यांना प्रत्यक्षपणे मोकळेपणाने फिरताना बघताना एक वेगळी मजा येते। आता मी म्हटलं की वाघ लहानपणापासूनच बघतोय, पण काल त्याचा जो ऑरा होता वेगळा, स्वतःच्या टेरिटरीमध्ये चालण्याचा, जगण्याचा, वावरण्याचा, तो एक भारी होता, आणि ते बघून जरा भारी वाटलं। थँक्यू। पुढे घे रे। ताडोबाकडून काय अपेक्षा आहे? म्हणजे ताडोबाचा जो सौंदर्य आहे तो सर्वसामान्यांना अनुभवता आला पाहिजे। जे रेट वाढले आहेत ते थोडेसे काही ना काही कमी झाले पाहिजे, आणि आपले जे आजूबाजूचे गाव वस्तीवाले जे आहेत, जे वाघाच्या छत्रछायेत आहेत, त्या लोकांना पहिलं प्राधान्य मिळालं पाहिजे। मी इथला लोकलच समजा, राजुरेवाला म्हणून माझी अशी अपेक्षा आहे सर्वांकडून। उत्सुकता तर खूप जास्त आहे। रात्रभर जागून 2 वाजता राजुऱ्यावरून निघून आता सफारीला चाललोय। काय अपेक्षा? जसे की प्रत्येक वर्षी आपण ऑक्टोबर पहिल्या दिवस आपण सुरुवात करतो, या वर्षी पण तसे मोहर्लीचे सरपंच मॅडमच्या हाताने उद्घाटन करण्यात आलेले आहे। आणि यावर्षी आपण प्रत्येक गाडीला 2 वॉटर बॉटल्स, जे ग्लास वॉटर बॉटल्स असतील ते मोफत देणार आहे, कॉम्प्लिमेंटरी देणार आहे। त्याच्यासोबतच फुलपाखरू आणि पक्षीबद्दल जे पॅम्पलेट्स आहेत ताडोबाच्या फुलपाखरू आणि पक्षीबद्दल, ते पण गाडीला ठेवण्यात आलेली आहे।